महाराष्ट्राच्या छोट्याशा चौंडी या गावात इसवी सन 1725 मध्ये एका कन्येचा जन्म झाला. साधी राहणी, संस्काराची शिदोरी, भक्तीचा ध्यास आणि प्रत्येक दुःखी माणसाचं दुःख आपलं मानणारं करुणामय हृदय, हीच होती त्या बालिकेची खरी ओळख. तिचं नाव होतं अहिल्या. ऐक ना, माझी नंतर जायची वेळ झाली. मी त्या पण येऊ का तुला सोबत? हो चल. मानकोजी, ती मंदिरात गिरीबांची सेवा करणारी मुलगी कोण आहे? जी माझी कन्या अहिल्या. काय मानकोजी, अशा संस्कार आणि तेजस्वी मुलीला आम्ही होलकर घराण्याची सून करू इच्छितो. सुभेदार, आमची मुलगी तुमच्या पदरात दिली. चला. 8 वर्षाच्या बाल अहिल्याचे गुण पाहताच मल्हाररावांनी आपले पुत्र खंडेरावांसाठी बाल अहिल्याची निवड केली. समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक श्वास पतिव्रतीच्या कर्तव्यासाठी असेल. आणि अशा प्रकारे चौंडी गावाच्या पाटील शिंदे घराण्याची लेक होळकर घराण्याची सून झाली. कुठल्या सवय पाहायला रावसाहेब, आपण विचारात पुसताय. अहिल्या, सुभेदारांनी आज आम्हाला या भागात जबाबदारी दिली आहे. पण रयतेच्या करामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी त्रस्त आहेत. रावसाहेब, आपण शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे तयार करूया का? जेणेकरून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. उत्तम, तुम्ही माझ्यासोबत असाल तर आपल्याला रयतेचे प्रश्न सोडवणे सोपे होईल. तुमची दृष्टी आणि आमची तलवार आपण मिळून होळकर साम्राज्याला नवा आयाम देऊ. अहिल्यादेवी आणि खंडेरावांचा संसार 25 वर्ष अगदी सुखाचा चालला होता. खंडेरावांची प्रजेपती असलेली निष्ठा अहिल्यादेवीने आत्मसात केली होती. पण तो दिवस काळ बनून आलाच. अहिल्यादेवी आणि खंडेराव कुम्हेरला शत्रूंच्या बेड्यात अडकले. राव, त्या तोफीचे तोंड तर आपल्याच किल्ल्याकडे. अहिल्या, तो आपला सरदार आहे. दादा, वाचवा स्वतःला. 24 मार्च 1754 रोजी काळाचा घाला झालाच. अहिल्याच्या सुखी संसाराचा दोर कापला गेला. होळकर साम्राज्याचा दीपस्तंभ धरतीर्थी पडला. अहिल्या, हे अश्रू रयतेचे भविष्य उडवते. मुली, सतीची राख होण्यापेक्षा राज्याची मशाल हो. मी ही जबाबदारी कशी निभावू? साहेब, आम्ही सर्व सैन्य तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या. देवा, हे कोणते नियतीचे खेळ? स्वारीच्या निधनानंतर आता सांगा मी कोणासाठी जगू? या प्रजेवर आलेल्या संकटांना मी कसं सामोरे जाऊ? केवळ एका पत्नीचे दुःख घेऊन बसलीस तर हे राज्य कोसळले. तू शिवाची भक्त आहेस, पण आता तुला खंडेरावाच्या कार्याचं प्रतीक बनायचं आहे. उठ, या रयतेचे अश्रू पुसण्यासाठी आता तू राज्य करती हो. अहिल्या, आणि राजकारण ही हिंसा नाही, ती सेवा आहे. तू आता तुझा लढा तलवारीने नाही तर न्यायाने. तू आता रयतेची आई हो. त्या दिवसानंतर अहिल्यादेवींनी आपल्या मनातलं दुःख मनाला साठवत स्वराज्य रक्षणाचा विडा उचलला. अहिल्या, हे साम्राज्य आता तुमच्या काठावर आहे.
गांधाराच्या युद्ध प्रशिक्षणानंतर अहिल्यादेवींनी स्त्रियांचं सैन्य निर्माण केलं आणि आपल्या राज्यभर आलेल्या संकटांना आपल्या बौद्धिक चातुर्यानं विजय मिळवून दिला. माँसाहेब, दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या घरात उद्ध्वस्त झाली आहे. आपण काहीतरी उपाय करायला हवा. होय माँसाहेब, आपण काहीतरी उपाय करायला हवा. तुम्ही काहीही चिंता करू नका. ह्यावर उपाय आहे. आपल्या सरकारी कोठाऱ्यातील धान्य तातडीने प्रजेत वाटून टाका. इतकी माया वाटली तर राजकोष रिकामा होईल. गंगाधर, ज्या बळीराजाच्या कष्टामुळे आज हे कोठार भरलेलं असतं, जर त्याच बळीराजाच्या घरात चूल पेटत नसेल तर ही गादी काय कामाची. वेळ प्रसंगी माझे अलंकार विका, पण रयत उपाशी राहता कामा नये. माँसाहेब, चोरी आणि दरोड्यांमुळे व्यापारी घाबरले आहेत. आपण काहीतरी उपाय करायला हवा. आजपासून महेश्वरांच्या वस्त्रांवर राजमुद्रा उमटवली जाईल. ह्याला जागतिक ओळख मिळवून देणे आणि व्यापाराला चालना देणे ही आपली जबाबदारी. अहिल्याबाईंच्या दरबारात न्याय हा सर्वांसाठी समान होता. म्हणूनच त्यांच्या राज्यातील प्रजा ही सुखी आणि समाधानी होती. आणि वर्ष 1795 एक शेवटचे पत्र आले. त्या पत्राने अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक शेवटचे गुपितच ठेवले. माँसाहेब, सरदार गंगाधररावांनीच गद्दारी केली आहे. त्यांच्या या पत्रातून पुरावे मिळतात. माणसं बदलतात, सरदार गद्दारी करतात. त्यांना वाटलं असेल की माझं राज्य पडेल, पण मी बांधलेले घाट, रयतेच्या डोळ्यातील समाधान हीच माझी खरी संपत्ती आहे. ही गद्दारी मला कधीच नष्ट करू शकणार नाही. माँसाहेब, तुम्ही खूप थकले आहात. थकलेली नाही, पण आता विश्रांतीची वेळ झाली आहे. माझी ही माणुसकीची सत्ता पुढच्या पिढीला वारस म्हणून दे. अहिल्याबाई स्वर्गवासी झाल्या, पण आजच्या काळातील सत्तेच्या संघर्षात अहिल्याबाईंची माणुसकीची सत्ता का शोधता येत नाही. ज्या दिवशी रयतेचा श्वास सत्तेचा श्वास बनेल, त्याच दिवशी अहिल्याबाई खऱ्या अर्थाने पुन्हा जन्म घेतील. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव.